गुरुदेव महेश्वरा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। या कुंदेन्द्रतुषारहारधवलाया शुक्लवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकराया श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिः देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा। मुखं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते यत्कृपातमं वन्दे यत्कृपातमं वन्दे परमानन्द माधवं विनायकं गुरुं भारं विष्णु महेश्वरा सरस्वती प्रणम्यादो सरस्वती प्रणम्यादो सर्वकार्येषु सिद्धये शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं विश्वाधारं गगनसदृशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभाङ्गं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं शरणागत दीनाथ परित्राणपरायणे सर्वस्यार्थे हरे देवी सर्वस्यार्थे हरे देवी नारायणे नमोस्तुते या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः नमस्तस्यै नमो नमः खूप सुंदर अशा कार्यक्रमानंतर माझ्यासारख्या संगीत न येणाऱ्या माणसाला उभा करायचा आणि कीर्तनला. पण कसं असतं सांगा, आमच्या तिकडे आता तुमच्या इथे पद्धत माहिती नाही मला, आमच्या तिकडे पद्धत अशी असते, गोडधोडाचं सगळं जेवण जेवल्यानंतर शेवटी सोलकढी पितात, म्हणजे पचनाला चांगली. त्यामुळे आता सोलकढी म्हणून ऐकायला हरकत नाही. जे जमेल जसं जमेल जेवढं जमेल ते तसं तेवढं सांगायचा प्रयत्न करतो. सोलकढी महत्वाची वस्तू झाली हल्ली शहरामध्ये.
कृष्ण हरी 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 जय जय राम राम हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण नवनीत नवनीत प्रिय नवनीत नवनीत प्रिय नवनीत नवनीत प्रिय नवल विनोद विहारी नवल विनोद जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण गोवर्धन गोपालन गोवर्धन गोपालन गोपालन गोकुल संकट हारे हरि रे गोकुल संकट हारे हरि रे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण दुःख विमोचक दुर्वासोनद दुर्वासोनद दुःख विमोचक दुर्वासोनद दुःख विमोचक दुर्जन संगमहा
जयसी विहारा वंदो तुला प्रणवान ओंकारा वंदो तुला प्रणवान ओंकारा तुला कुबेर तुझे मुलाने तुला कुबेर तुझे तुला कुबेर कृष्ण मुलाने तुला कुबेर कृष्ण मुलाने गणपती जगदंबा गौरी गणपती जगदंबा गौरी वंदो तुला प्रणवान ओंकारा वंदो तुला प्रणवान ओंकारा वंदो तुला अनंत रूपे आनंद करणे अनंत रूपे अनंत रूपे आनंद करणे अनंत रूपे अनंत रूपे आनंद करणे सुजन मनोरथ पूर्ण करा सुजन मनोरथ पूर्ण करा वंदो तुला प्रणवान ओंकारा वंदो तुला प्रणवान ओंकारा वंदो तुला प्रणवान ओंकारा हृदय मंदिर वास करो हृदय मंदिर वास करो हृदय मंदिर हृदय मंदिर वास करो हृदय मंदिर हृदय मंदिर वास करो हृदय मंदिर वास करो हृदय मंदिर वास करो हृदय मंदिर वास करो हृदय मंदिर कीर्तन रंगिया रंग भला कीर्तन रंगिया कीर्तन रंगिया रंग भला 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 वंदो तुला प्रणवान ओंकारा वंदो तुला प्रणवान ओंकारा वंदो तुला प्रणवान देव गजानन आये प्राणा देव गजानन आये देव गजानन देव गजानन जो स्मरता मग संकट कैसे
विठ्ठल याने साथ दिली, बरं वाटलं मला. आता बघू पुढे कसं काय होतं ते. पण आता हे 10 मिनिटांमध्ये ते तुम्हाला जात नाही जाणार. आजच्या निरूपणासाठी घेतलेला अभंग आहे हा गोसावी नंदन महाराजांचा आहे. गाणपत्य भक्त गोसावी नंदन. साधा सोपा अभंग आहे. देव गजानन ध्यायी प्राण्या. पहिली ओळ. जो स्मरता मग संकट कैसे, नाम तयाचे गाई प्राण्या देव गजानन ध्यायी. ज्यासी पाहता भवश्रम गेला, ते सुख बोलो काही प्राण्या देव गजानन ध्यायी. गोसावी नंदन तन मन वाचा, विनटे ज्याच्या पायी प्राण्या देव गजानन ध्यायी. त्याला काय झालं गजाननाच्या त्यांना शिरीन नाही झालं. पहिल्या ओळीमध्ये 4 शब्द आहेत. देव गजानन ध्यायी प्राण. नाही मी बोलत त्यांना बोलायचं नसेल तर मी दुसरं काढतो. गपगुमान वाजत जा. देव गजानन ध्यायी प्राण्या 4 शब्द आहेत पहिल्या वेळी. देव म्हणजे काय काय म्हणून बुवा काय विचारतात. देव म्हणजे तो समोर बसलाय तो. समोर बसलाय तो देव नाही, ती मूर्ती आहे. मग देव म्हणजे काय? म्हणजे देव वेगळा आणि ती मूर्ती वेगळी असं आहे का? थोडासा विचार करावा लागतो या गोष्टीचा. देव हा शब्द जो आहे मूळ त्याचा धातू दीव असा आहे. दीव म्हणजे स्वयंप्रकाशित. जो स्वतः प्रकाशित असतो त्याला दीव असं म्हणतात. त्याचं पुल्लिंगी रूप आहे देव आणि स्त्रीलिंगी रूप आहे देवी. पण मूळ धातू दीव, स्वयंप्रकाश. आमचे गणपती बाप्पा कसे आहेत? सूर्य कोटी समप्रभ. कोटी सूर्य. एक सूर्याकडे सकाळी फक्त उजाडता बघता येतं, त्यानंतर बघता सुद्धा येत नाही. एका तेजाकडे बघता येत नाही. कोटी सूर्य असलेला तो आहे. काय बघतो आम्ही त्यांच्या? दीव. तो स्वयंप्रकाशित आहे आणि जो स्वयंप्रकाशित असतो त्यालाच देव म्हणतात. तसे आडनावाचे देव खूप आहेत. क्रिकेटीत आहेत, सिनेमात आहेत, एकटा गेला देवाच्या घरी पण आहे. हे देव फक्त नावाचे. खरा देव तो आहे जो स्वयंप्रकाशित आहे. दुसरा शब्द आहे गजानन. गजानन म्हणजे काय विचारतात बुवा? आम्हाला माहिती आहे गजानन म्हणजे गणपती गणेश नाही. गजानन म्हणजे इथे एक शब्द आहे पण 2 शब्दांचा एकत्रीकरण करून तो शब्द बनलाय. गज आनन. बरं, गज हा शब्द सुद्धा हत्ती याच्यासाठी वापरला नाही. गज हे सुद्धा 2 शब्द आहेत. बुवा काही फेकू नका, माहीत मिळालं म्हणून काही फेकताय तसं नाही. ग गण्यंते जे मोजलं जातं ते, आणि ज जायते जे घालवतो ते. आता काय घालवतो, काय मोजलं जातं? जास्त आहे तेच मोजलं जाईल ना. आता मला सांगा, एकच माईक असतं बुवाच्या समोर, मग माईक कमी करा म्हटलं की तो हात कमी करणार ना. पण आता समजा माईक कमी करतो, विचार कुठचा? बुवाचा, पतिवाराचा, तबलीचा, कुठचा जास्त आहे? म्हणजे जे जास्त आहे ते मोजलं जातं. आणि मला सांगा, आपल्या जीवनामध्ये काय जास्त आहे? कधी कोणी सांगतो का माझ्याकडे पैसा जास्त आहे म्हणून? सांगितलंय का आजपर्यंत कोणी? अगदी अंबानीला विचारा, सांगेल का तो? नाही. जास्त नाही, पैसा जास्त कधीच असत नाही.
सुख जास्त आहे म्हणून कोण सांगेल का? कितीही सुख असू दे, कितीही सुख मिळू दे, म्हणजे घरात धोपट होती बायको, कपडे, नोकरी लागली, पगार मिळायला लागला, हप्त्यावर म्हणजे ह्यात नव्हे, इन्स्टॉलमेंटवर. हप्ते दोन प्रकारचे असतात ना, एक ऑफिसमध्ये मिळतात त्याला हप्ताच म्हणतात, पण तो काय म्हणतात त्याला, भारताची जेव्हा 50 वर्ष झाली ना स्वातंत्र्याला, तेव्हा आमच्या देशाचे म्हणजे मराठीतले एक महान कवी, नाव तुमच्या लक्षात येईल, मी मुद्दाम नाव सांगत नाही, त्यांनी एक फटका दिला, एक दोन ओळी फक्त सांगतो. पन्नाची ती उमर गाठली, अरे पन्नाची ती उमर गाठली, अभिवादन मज करू नका, मीच विनविते तुम्हाला गुन्हे, वाट वाकडी ठरवू नका. खूप मोठा बोर्ड आहे, फटका आहे. कोणी दिला सांगू? विवा शिरवाडकर. टेबला वरतून टेबला खालून देणे घेणे करू नका. कॉलेज आहे त्या फटक्यात आहे, आता म्हणत नाही, आपला तो विषय नाही, आपला विषय चाललाय वेगळा. पैसे जास्त कधी जसत नाही. मी सांगत होतो बायको कपडे धोपटते, तुला म्हटलं वॉशिंग मशीन आणूया, वॉशिंग मशीन आणलं, फुल्ली ऑटोमॅटिक, कपडे घालायचे, बटन दाबला की तेच डिटर्जंट घेते, तेच पाणी घेते, तेच वाळवते, सुकवते, धोपटते, काय ते तेच करतं मशीन. वाळवून सुद्धा 90% ड्राय, 100% ड्राय, काय असेल. बायको खुश, बटन दाबला, महिना झाला, 2 महिने झाले, 4 महिने झाले, 8 महिने झाले, एक दिवशी बंद झालं. अरे काय झालं? फुल्ली ऑटोमॅटिक. बंद कसं झालं? मेकॅनिक म्हणायचं नाही, चुकलो, टेक्निशियन. त्या टेक्निशियनला बोलवला. टेक्निशियन तो बॅग घेऊन आला. हात डिस्प्युशनिक मध्ये हेच असतं ना, पकडच असते, बाकी काय नसतं, पण टेक्निशियन म्हणायचं त्याला. तो आला, घेऊन आला, तो म्हणलं बाहेर झाला. बाईसाहेब बाहेर गेले, ह्यानं दरवाजा बंद केला, उघडलं, आडवं घातलं त्याला, खालून ते झाकण काढलं खालचं. काय झालं होतं? काही झालं नव्हतं. आमच्या गणपती बाप्पाचं वाहन आहे ना, त्याला एक दिवशी ते वॉशिंग मशीन दिसतं, ते म्हणलं साहेबांनी नवीन काहीतरी आणलंय, कसं मशीन बघूया, म्हणून त्याने इकडून तिकडून बघितलं, काही जायला हात वाट नाही, खालून जर प्लॅस्टिक मधलं ते खरखर खुरखुर केलं, आतमध्ये घुसले साहेब. आणि आतमध्ये एक लाल, एक पिवळी, एक निळी, एक काळी, असे 2-4 वायदे इकडून तिकडे असे गेलेले होते. एक काय बघूया, त्याने एक कुडतून बघितली, दुसरी कुडतून बघितली, तिसरी बघितली, काय प्लास्टिक आहे सोडून ते निघून गेले. पण झालं होतं असं की हे सगळे एकत्र आल्यामुळं त्या वॉशिंग मशीनला शॉक येत होता आणि ते बंद पडलं. निगेटिव्ह पॉझिटिव्ह काय ते एक झालं बंद. यानं ते बघितलं, यानं 3 एवढे तुकडे लावले, मशीन सारखं झालं. बाईसाहेबांना सांगितलं, मॅडम हो गया. किती रुपये? 350 रुपये. आणि व्हिजिट फी 150 रुपये, 500 रुपये. बाईसाहेबांनी डोक्याला हात लावला, झक मारल्याने आणलं मशीन. त्याच्याविषयी कपडे झोपटले असते 10 मिनिटात झाले असते. दुःख आहे, सगळं आम्हाला मिळालं तरी सुख आहे का? ते सुखाची कल्पना आपल्याला असते. आम्हाला असं झालं की सुख, तसं झालं की सुख, हे झालं की सुख, ते झालं की सुख. अरे आता तर काय, तुम्ही महिला मंडळाला विचारा, एवढे दिवस काय ते इडली मिक्स, डोसा मिक्स आणि काय मिक्स अशी पाकिट आहे हो ना माहिती आहे. आता त्याच्याही पुढे गेलंय, रेडी टू ईट. आणायचं पाकिट, जरा गरम करायचं, पाण्यात बुडवायचं, पालायचं, खायचंच. अजून ते मशीन आलं नाही, बटन दाबलं की पटकन तोंडात घालायचं. हे आलं की मग काय विचारू नका. सुख सगळी आली, पण
सुख आहे का होते? त्यामुळं जास्त काय आहे, दुःखच जास्त आहे. सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वताय होते. मग जास्त आहे ते घालवतो. काय घालवतो? तो ते दुःख घालवतो. म्हणून त्याला तू सुख करता, तू दुःख हरता, तू सुख करता, तू दुःख हरता, तूच करता आणि करविता, तू सुख करता, तू दुःख हरता. मोरया मोरया मंगलमूर्ती मोरया, मोरया मोरया मंगलमूर्ती मोरया. तो सुख करताय, तो दुःख हरताय. म्हणून ग आणि ज गण्यन्ते जायते, आणि त्याचं आनन, त्याचं मुख, दुःख हरण्यालाच मुख, म्हणून तो गजानन. अजून एक गजानन या नावाचा अजून एक फोड आहे. आज नाही सांगत, उद्या सांगतो. थोडस विज्ञान बोलेन उद्या. चालेल ना तुम्हाला विज्ञान बोललेलं? मी आज विचारलं होतं काकांना, म्हटलं बाबा थोडस विज्ञान चालेल का? तर म्हटलं बघू, नाही जमलं तर सोडून द्यायला, बघायला काय हरकत आहे. कसं असतं, नवीन लोणचं बनवलं, नवीन काही पदार्थ बनवलं की बाईसाहेब आणून आपल्या पुढे टाकतात, हो का नाही? सगळ्यांना अनुभव आहे आपल्या सगळ्या. चांगलं जातं बघा, काय मी कष्ट किती घेतले, वाईट समजा लागून सांगितलं, तुम्हाला काही बरं वाटतच नाही, असं असतं. असो, ते आपण उद्या बोलू. गज आनन, गजानन, देव गजानन, आणि ध्यायी, ध्यान करा. ध्यान करायचं म्हणजे काय करायचं? बसायचं असं करायचं का? अहो, एकादशी करायला, लघुरुद्र करायला ब्राह्मणांना, इकडच्या ब्राह्मणांना बोलत आहे. हो, मला 3 दिवस जायचंय. काय तुम्हाला सांगतो, सुपरफास्ट एक्सप्रेस, वंदे भारत, वंदे काय ते महान, किती नमस्ते नेमकं काय म्हणतो तर देवालाही समजत नाही, यालाही समजत नाही. असं ध्यान आहे का? तुकाराम महाराज म्हणाले, ठाईच बैसवणी करा एक चित्त, आवडे अनंत आळवावा. राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ. तुका म्हणे सोपे आहे सर्वाहून, पण शहाणा तो धणी घेत आहे. सोपं आहे हो. सोपं या शब्दाचा अर्थ काय माहितीये तुम्हाला? कसं असतं, एखादी इथून गुहागर सोपं आहे, असा गेलात ना ते 20 किलोमीटर आहे. कोण सोपं? मी आज एकदा गेलो होतो, कमर लागली दुखायला, त्या हे घेऊन गेलो होतो मी. रस्ता इतका चांगला आहे तुमचा, वा वा वा, खूप सुंदर. म्हणजे कितीही दुखणं जरी असतं तरी दुखणं चांगलं व्हायलाच हो. एकदा जाऊन बघा, सुंदर. असो, रस्त्याबद्दल असं कीर्तन नाही. मी सांगत होतो, हे देव गजानन ध्यायी, ध्यान करायचंय. आणि चौथा शब्द उच्चारला प्राण्या. काय गोसावीनंदन सुद्धा प्राण्या. आम्ही माणूस आहोत तो माहिती नाही का त्यांना? देव गजानन हे प्राण्या म्हणतात कशाला? मानवा, मनुजा, मनुष्य काहीतरी म्हणा ना. प्राण्या, आम्ही प्राणी आहोत. इंग्लिश तत्ववेत्ता सांगतो, माणूस हा प्राणीच आहे. मॅन इज मिनिएचर ऑफ गॉड जरी असला, मॅन इज ए क्रिश्चर, पण तो सिव्हिलाइज क्रिश्चर, एवढंच. म्हणजे थोडासा शिक्षित, सुशिक्षित काय म्हणतात त्याला, पण तो क्रिश्चरच आहे, पण तो सिव्हिलाइज क्रिश्चर, एवढंच. मग त्यांनी प्राणी का म्हटलं? कारण असं की जेव्हा म्हणे
सृष्टीची निर्मिती झाली, भगवंतानं सृष्टी निर्माण केली, फुलं फळं पक्षी सगळं सगळं निर्माण केलं, झाडं वेली पाणी, पण याचा सांभाळ करणारा कोण आहे? सांभाळ करण्यासाठी कोणतरी हवा ना. मग काय करूया, सांभाळ करणारा एखादा नवीन प्राणी तयार करूया. म्हणून भगवंताने एक प्राणी तयार केला, तो मानव. माणसाची निर्मिती झाली, पण झालं असं, त्यानं डोळे जेव्हा उघडले, समोर बघितलं, एक सिंह धावत धावत आला, एका हरणाच्या बछड्याला पकडला, दातात धरून नेला, फाडलं त्याला आणि खाल. अरे म्हटलं असंच करायचंय. तोही धावत धावत गेला आणि एका बछड्याला पकडला, नखाने फाडलं आणि त्याला खाल्ला. भगवंताने डोक्याला हात लावला, अरे 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 अरे, मी या माणसाला अशासाठी बनवलाय की या सगळ्याचं सृष्टीचं परिपालन करावं म्हणून, आणि हा खायला लागलो, नाही चालायचं. मग दोन झाडं एकमेकाला घातल्यानंतर आग पडते हे दाखवलं. बाकीचे प्राणी कसे होते? आता साप आहे, त्याला पाण्यात जाता येत नाही आणि असा असा जातो. सिंह आहे, तो हिंसच आहे, त्याला झाडावर चढता येत नाही. पण माकडं आहे, त्याला जमिनीवर चालायला त्रास होतो, झाडावर उडी मार किती लांब मारतात, त्याच्याकडे ताकद नाही. हत्तीकडे ताकद आहे, पण हत्ती सावकाश जाणारा. कोल्याकडे बुद्धी आहे, पण नको ती बुद्धी. अरे एकाद एक एकाद एक एकाद एक एकाद एक. त्यामुळं भगवंताने असं ठरवलं की या प्राण्याला माणूस म्हणून निर्माण करायचा आणि त्याला शिकवायचं, सुशिक्षित करायचं. आणि हळूहळू त्याला शिकवायला लागले, सुशिक्षित करायला लागले. किती केला सुशिक्षित? अहो त्यानं भाषेचा आविष्कार केला, नवीन नवीन भाषा शिकायला लागल्या. हा हिंदी तो, मराठी तो, कानडी तो, तेलुगू तो, तामिळ तो, हा पंजाबी, बंगाली, सगळ्या भाषा. झोपड्या बनवून जायला लागले, घर बनवून जायला लागले, आणि काय करायला लागले. बुद्धी वाढली या माणसाची. किती वाढली? अरे इतकी वाढली की हा माणूस देवालाच विचारणार असं झाला. मग देवानं ठरवलं घंटा वाजवायची. पहिली घंटा वाजवली, 40 वर्ष झाली, 40शी लागली. म्हटलं इथे सांगतो तुला काय करायचं. मी म्हटलं नाही येणार, अजिबात येणार नाही. मी म्हटलं ते तिकडी घालीन डोळ्यात डॅन्स, पण तुझ्याकडे नाही येणार. पुन्हा घंटा वाजवली, एक एक केस पिकायला लागला, बाल सफेद होने लगा. पण आता ते ये अजिबात नाही. गोदरेज केस काढा, गार्नियर केस काढा, तुझ्याकडे नाही. हळूहळू एक एक दात पडायला लागला. आता तरी ये म्हणा, आता नाही. बकऱ्याचे डुकराचे कोणाचे लावेल, पण तुझ्याकडे नाही येणार. करायला लागला, ऐकायला कमी यायला लागलं. आता ये ते म्हणलं अजिबात नाही. कर्णपिशाच्या कानात घालणार, पण तुझ्याकडे येणार नाही. सांगायचं तात्पर्य असं, जितका जितका माणूस प्रगतशील झाला तितका तितका देवापासून लांब जायला लागला. म्हणून कवी असं म्हणाले, देव गजानन ध्यायी प्राण्या, देव गजानन ध्यायी. अभंग खूप मोठा आहे. 7:45 वाजले. अजून अभंग पूर्वरंग चालू आहे का? थोड्या काळ आख्यान करूया, आख्यानाकडे जाऊया. चालेल, ठीक. पूर्वपंथ्यामध्ये हे कवी आम्हाला म्हणा, देव गजानन ध्यायी प्राण्या, देव गजानन ध्यायी, देव गजानन ध्यायी प्राण्या, देव गजानन संकट कैसे, संकट कैसे, सामत
तया गाये गाण्या नाम तया गाये गाण्या देव गजा गाण्या देव गजा गाण्या देव गजा कीर्तनाच्या मध्यंतरामध्ये कीर्तनाच्या मध्यंतरामध्ये काही क्षण नामस्मरण करूया त्यानंतर आख्यानाकडे वळूया. गजानना गजानना पार्वती नंदन गजानना मी म्हणा म्हणून सांगितलं, काही लोकांनी म्हटलं नाही. टाळ्या वाजवा म्हणून काही लोकांना समजलं नसावं. टाळ्या वाजवत म्हणायचं आणि म्हणत टाळ्या वाजवायच्या ना. टाळ्या वाजवत म्हणा म्हणत टाळ्या वाजवा. काही क्षण नामस्मरण करूया. शरीराला आलेला जो असा मरगळ असते ना, ती निघून जाण्यासाठी टाळ्या वाजवायच्या असतात. मध्यंतरा थोड्या वेळ टाळ्या वाजवायच्या, त्यानंतर आख्यानाकडे वळूया. गजानना गजानना पार्वती नंदन गजानना 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 पार्वती नंदन गजानना 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 पार्वती नंदन गजानना गजानना गौरी पुत्रा गजानना 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 गौरी पुत्रा गजानना 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 पार्वती गजानना गजानना पुंडलिका वरदे श्री ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज की, श्रीराम रामचंद्र की, पवन सुत हनुमान की, भारत माता की मंगल मूर्ति. जय रघुवीर समर्थ. मी गोव्याचा आहे म्हणून बाटलीतून पाणी पितो असं समजते. पाणीच पितो ना. हो. नाही, आमच्या गोव्याचं नाव बदनाम केलंय हो खूप लोकांनी. आणि तू बाटलीतून प्यायला लागला म्हणजे काय बाबा हा कसला गरम पाणी आहे, बाकी काय नाही, काळजी करू नका. वेळ सकाळची आहे. प्रत्येकाच्या घरामध्ये जे चाललंय तेच ह्या घरात चाललंय. मुलांना उठवायचं, त्यांचे तोंड धुवा, त्यांचा टिंब धुवा, त्यांना आंघोळ घाला, त्यांना कपडे घाला, शाळेत पोचवा, खायला द्या, कपडे काय अमुक तमुक चालू. आणि नाही काही गोष्टी बोलता येत नाही म्हणून टिंब म्हणाला.
की गादीच्या मर्यादा आहे त्यामुळे सांगता येत नाही. ते मोठे मोठे समजून घेतात गाड्याला शब्द बरा असं. एवढ्याच साहेबांचा हाक आले, होय लवकर दे, चाललंय चाललंय मी. थांबाव जरा जरा मुलांचा आवडते अगं बाई मला लवकर दे, मला लवकर दे. काय हो जरा थांबा ना, 5 मिनिटं 2 मिनिटं. बाई ग त्यांचं नंतर कर, मला जायचंय, मला घाई आहे. एकदा सांगून, 2दा सांगून, 3दा सांगून, 4दा ऐकायला तयार नाही. लवकर दे लवकर दे. बाईसाहेबांचं टकुलं घेतलं नाही सटक गई काय ते काय हो समजता कोण तुम्ही स्वतःला? समजता कोण? लवकर दे लवकर दे. जा थांबा, मला तुम्हाला काय विचारायचंय. झालं विचारायचंय. आता सकाळी सकाळी डोकं खाऊ नको, आलं विचारायचंय म्हणे, संध्याकाळी बघू. बाईसाहेबांचा आणि टेम्परेचर वाढला, थर्मामीटर फुटला. बाईसाहेब म्हणाले, हो काल परवापासून तुम्हाला विचारते मी, सकाळी सांगितलं विचारायचंय म्हणून संध्याकाळी बघू असं सांगता. संध्याकाळी थकून आलोय, आता जमत नाही मला, नको झालंय, उद्या सकाळी बघू. सकाळ संध्याकाळ सकाळ संध्याकाळ किती वेळ? 3 दिवस आले ते काय नाही. मी म्हणते ते ऐकून घेणार का नाही तर सांगा, नाही तर बघा जेवायला मिळणार नाही. बघा काय करा काय करा. साहेबांचं वाढलं, काय करशील काय बघा. अरे बघा बघा सांग काय करशील. मैं मायके चली जाऊंगी. साहेबांचा टेम्परेचर दिवशी खाली उतरला. काय सांग सांग सांग. हा आता कसं बर काय हे कुठे चाललं होतं नंतर सांगतो सांगतो सांग. प्रभाते प्रभाते नवकर जाता रात्री उशिरा घरी. प्रभाते नवकर जाता रात्री उशिरा घरी येता. प्रभाते नवकर जाता रात्री उशिरा घरी येता. लोकांची गोष्टी करता मग मनमध्येच कारुसता. लोकांची गोष्टी करता मग मनमध्येच कारुसता. पाहुणी तुम्हाचे वाटे पाहुणी पाहुणी तुम्हाचे वाटे पाहुणी पाहुणी तुम्हाचे वाटे. आम्हा बरते प्रेमच खोटे आम्हा बरते प्रेमच खोटे. बोलता काहीतरी खोटे. आवडे तुम्हा मी आता शोधिता मनमध्ये फिरतात. आवडे तुम्हा मी आता शोधिता मनमध्ये फिरतात. रात्री लवकर जातात रात्री उशिरा घरी येतात. सकाळी सकाळी निघून जातं लवकर, उशिरापर्यंत. काय असतं काम? अगं काय असतं म्हणजे काय, कार्यालयात किती कामं असतात काय सांगू नका. लोक जात नाहीत कामाला, सकाळी जातात संध्याकाळी येतात. अगं ते साधी माणसं, आम्ही मंत्री अजिबात सांगू नका माणसांचं. शुक्रवारी निघून जातात बायको बघणं घेऊन, एकदम सोमवारी विचारतात नाही देवाची गाडी घेऊ मंत्री म्हणे. बाई ग तुला सांगत माझं तुम्ही ऐकणार करायचं सांगा, बाकी काम नको. बरं म्हणलं सांग. आता हे कुठे चाललं होतं? प्रभात काय हो पार्वती माता पार्वती माता. प्रभात काय पार्वती माता उसे महादेवा उसे महादेवा. करू द्या मदरात बसेवा
पार्वती सत्ये वदती येला, पार्वती सत्ये वदती येला, वेळच नटतो पुरे मम विना कामची कोळंबन, मम विना कामची कोळंबन, मम विना कामची कोळंबन. शंकर पार्वती मधला संवाद आहे. ते म्हणतात तुमचं काय असेल ते असेल, माझ्यासाठी आमच्या कुटुंबासाठी वेळ कधी देते सांग. रोज सकाळी जाता संध्याकाळी येता, बाकी ते बघा ना. आमचं 2 मुलं आहेत आपल्याला, जरा थोडा तरी वेळ द्या. शेवटी साहेबांनी डायरी काढली, आज इथे वेळ नाही, उद्या परवा हे दिलं. हे दिवस पुढे 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 तेवढा 1 महिना चालतात, 2 महिन्यात चालतात, 4 महिन्यात चालतात, पण दिवस आमच्यासाठी आरक्षित करा एक, ज्या दिवशी कुठेही जायचं नाही. कधी सांगतात, कुठचा दिवस सांगतात? 4 महिन्यानंतर एक सोमवार मोकळा. तुमच्यात नक्की ना? लॉक केला जाय? हा म्हटलं लॉक केला झालं, आरक्षित झाला. गरम गरम पोहे आले. साहेब म्हणाले आता 4 महिन्यात तरी भांडायचं कामच नाही, पुढचं पुढे. 4 महिन्यानंतर कोणी बघितलंय काय? पण बाईसाहेबांनी कॅलेंडर नोट ठेवलं. 3 महिने 99 दिवस, हा काय ते 29 दिवस, 3 महिने 28 दिवस, 2 महिने, 1 महिना 5 दिवस. काउंटडाऊन सुरू झालं. आणि उद्या सोमवार, आजचा रविवार उजाडला. रविवार उजाडला, साहेब कामाला गेले. बाईसाहेबांनी नंदीकेश्वराला बोलवला. ओरिजिनल नंदी, ओरिजिनल असावा लागतो. आमच्याकडे काय आहे, सगळं डुप्लिकेट मिळतो, ओरिजिनल काहीच मिळत नाही. ते तिकडून येतात ना, वरून हिमालयातून, ते ओरिजिनल असतात. गुरखा ते सेक्युरिटी रात्रभर उभे राहतात. अरे कसे उभे राहतात मला आश्चर्य वाटतं. एक दिवशी मुद्दाम रात्रीचं गेलो बघायला, हावभाव मागणं मी आम्हाला म्हटलं हा असा. पुढून जेव्हा बघितलं तेव्हा लक्षात आलं की असे 2 पाय आणि असा एक तो दांडा, झोपल्या उभ्या उभ्या. असो ओरिजिनल नंदीबाई आला. ती येते माझ्या नंदीबाईला धन्याला बरं मग तो बैल आला, नंदिकेश्वर आला. ते म्हटलं इथे याच मॅडम. आता संध्याकाळी साहेब घरी आले की तू बाहेर जायचा, म्हणजे दरवाजा बाहेर बंद करायचा, कधी कुलूप लावायचं. पण म्हटलं जेव्हा, अरे बाबा जेवून मग जा बर. आणि उद्या कोणीही आला तरी दरवाजा उघडायचा नाही. त्यांना सांगायचं आज दरवाजा उघडणार नाही, बंद बर. झालं. संध्याकाळी साहेब घरी आले, जेवण खाण झालं. नंदिकेश्वर गेला बाहेर, दरवाजा बंद केला बाहेरून. पण विचार असा केला मीच इथे बसणार आहे, कधी कुलूप हवं कशाला, काय नका म्हणाले, तिथेच बसला. झालं. इतकी रात्र झाली, दुसरा दिवस उजाडला. साहेबांनी आम्ही सगळं उडकलं. सगळं म्हटलं खायला दे. म्हटलं काय खायला दे, आज आमचा दिवस आहे आमच्यासाठी. हो असं आहे का, बर बर बर. म्हटलं आराम खुर्ची बसा. तेव्हा आराम खुर्ची असत होती. हा हल्ली आराम खुर्ची मिळत नाही बाजारात, हल्ली खुर्च्या मिळतात खूप पाय मोडक्या. असते खुर्ची तरी ते आराम असत नाही तिला. 2 वर्षात सरकार बदलतं. आराम खुर्ची असे डोल डोल ते असते खुर्ची. आराम खुर्चीत बसले. आता बाहेर काय झालं, बाहेर
लोक यायला लागले. कसं असतं, तुमच्या इकडे मंत्री खूप कठीण आहे तुम्हाला मिळायला, आमच्या तिकडे मंत्री खूप स्वस्त आहे. का सांगा, एक तर जागा विधभर आमचा गोवा, काय 1.5 तासात या टोकापासून त्या टोकापासून जाता येतं आमच्या गोव्यात. एवढा छोटासा गोवा, त्यात 40 आमदार, मंत्री भरपूर, आमदार भरपूर. त्यामुळे आमच्या सुलभ शौचालयाचा सुद्धा उद्घाटनाला तो येतो. तुम्हाला आमदार सोडावं, इथे सरपंच दिसत नाही तुम्हाला, सोडून द्या एक एकटा. आणि मग कसं असतं, जेव्हा तुम्ही तुमचं काम समजा होत नसेल, मग तिथे जायचं असतं त्याच्या घरी, त्याचा तिथे दरबार भरलेला असतो. प्रत्येक आमदाराचा, खासदाराचा, मंत्र्याचा. मग त्या दरबारात ते सांगायचं असतं. मग तो आतल्या खोलीत घेऊन जातो. मग त्या काय ते चौकशी होते, मग डील फायनल होतं, चालतं. त्यामुळं जी कामं ऑफिसमध्ये होत नाही ती इथे होतात. तेव्हा लोक यायला लागले, हे मंत्री, महामंत्री यायला लागले. हो म्हणते, त्याला आज नो एंट्री. का आज बंद आहे? का आज बंद आहे? अंदर नाही जाने का? बर, माझं काम कर. हे म्हणते, चला इधर से आया, इधर से. एकटा गेला, 2 गेले, 5 गेले, 10 गेले, 25 गेले, 30 गेले. 35वा 37वा जो आला तो जायलाच मागत नाही. तिथे ठाण म्हणून बसला. म्हणजे मला सांगा, इथे बसता तर चालेल का? नंदिकेश्वर डोकी खाजवली. अरे म्हणतो, बसता तर चालेल का, उठता तर चालेल का? बाईसाहेबांनी कुठं सांगितलं? आत पाठवू नको म्हणून सांगितलं. ठीक, म्हटलं बसता चालेल ना, बसानंतर झोपा, आत जायचं नाही. बस, हा जो आला तो तिथे बसला, मांडी घातली, हात ध्यान मुद्रे ठेवले, ताट काना केला आणि सुरुवात केली. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. हळूहळू याच तपश्चर्या वगैरे व्हायला लागली. आत बसलेले महादेवांच्या मनामध्ये चलबिचलता निर्माण झाली. ते उठू लागले. म्हणतं, जायचं नाही, बसा. आज आमच्यासाठी आहे ना, जायचं नाही, जायचं, बसा. साहेब बस. तिकडे त्याचं नामस्मरण चालूच होत. शंकर शिव गंगाधर गौरी हर गिरिधाम, शंकर शिव गंगाधर गौरी हर. जय निवास हिमगिरी पर, जय निवास. शंकर शिव गंगाधर, शंकर शंकर शंकर, शंकर शिव गौरी हर गिरिधाम, शंकर. ध्यान याचं उग्र व्हायला लागलं. तिकडे त्यांना तळमळ 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 तळमळ. ते उठून जायला लागले. बाईसाहेबांनी पकडले, बसा, आज जायचं नाही. काय करणार तिकडे? त्यानं आणि जोरात नामस्मरण करायला सुरुवात केली. आता मात्र याला राहावलं नाही. हा कोण होता? लंकाधिपती रावण आला होता. रावण आला होता. साहेबांनी काय केलं? बाहेर आले, दरवाजा ढकलला, दरवाजा उघडला. बाहेर नंदिकेश्वर बसला होता. त्यांना 3 कोलांट्या खाऊन तो तिकडे पडला. साहेब जाऊन सगळे उभे राहिले. तसं नवस्मी वरम ह्या, तसं नाही म्हणा, काय हवं ते मागून घे. लंकेशाने डोळे उघडले, समोर बघितलं प्रत्यक्ष भोलानाथ. इतका आनंद झाला. साष्टांग दंडवत घातला. मागणं पार्वती माता आल्या होत्या. थांबव थांबव थांबव. ऐकायलाच तयार नाही. गेले हात वर, हवं ते मान. रावण महाराज म्हणाले, देवा तुमच्या आशीर्वादानं, तुमच्या कृपेनं सगळं आहे. बर, मग काय आहे?
आमच्या राज्यामध्ये सगळ्या प्रकारची मंदिरं आहेत. बर, मग एकच मंदिर नाही. कुठलं? जगन्मातेचं मंदिर नाही. तुम्ही जर माझ्यावर खरंच प्रसन्न झालेला असाल तर मातेला आमच्या द्या, घेऊन जा. बस एवढंच. हात वर गेले. तथास्तु म्हणून शूरपाणे देती गौरी तया लागुने दत्त गेला भक्तासी म्हणून मनोमने आनंदते. तथास्तु म्हणाले. पार्वती मातेला डोक्याला हात लावून घेतला. कर्म माझं आता या मेशीवाल्या बरोबर जावं लागणार. तो काय करत ऐकतो कोण? हा मग बाईसाहेबांनी ठरवलं. झालं, बंद झालं. मध्ये जरा झटका येतो. चेक करावं लागणार. बाईसाहेबांनी ठरवलं होतं आम्हालाच काहीतरी करायला हवं. हे साहेब काही ऐकत नाहीत आमचं. बाईसाहेब पुढे आला. हे बघ रावणा, याने सांगितलंय म्हणून तो मला यावं लागणार आहे तुझ्या बरोबर. पण काय? तू आता मला सांगशील घेऊन जातो, मी येणार नाही. मी कोमलांगी आहे, मला इतकं चालत जाणं शक्य नाही, मी येणार नाही. काही काळजी करू नका, खांद्यावर बसवतो, घेऊन जातो. झालं. पहिला डाव फुकट गेला. एक डाव होता. व्हायचं म्हणा जाशील तू घेऊन, पण आता पण काय? काही अंतर गेलं की सांगशील खांद्यावर खाली उतरा, खांदे पालट करूया, इकडून खांद्यावर तिकडे जमायचं नाही. जिथे तुम्हाला ठेवशील त्याच्या पुढे मी जायचो नाही, जायचं नाही. बघ काय काळजी म्हणा का, इथे बसवतो, थेट लंकेत घेऊन जातो. दोन्ही डाव फुकट गेला. रागानं बघितलं एकदा आणि जाऊन बसत्या खांद्यावर. पार्वती माता खांद्यावर बसत्या. याने गदा दुसऱ्या हातात धरली, मानेनाथ अभिवादन केल्याने रावण महाराज निघाले. रावण जाईपर्यंत यांचे हात वळत. मी माझ्या भक्तांना मागितलेलं दिलं आणि ते गेल्यानंतर मग लक्षात आलं, ये क्या हुआ, कैसे हुआ, कब हुआ, क्यों हुआ, काय जैसे हुआ वैसे हुआ, छोडो. आता म्हटलं करायचं का? बायकोला जेवण टाकलं, काय करू काय करू. आता चक्रा मारता सेट. आता इकडे तिकडे तेरा धरा करतायत. एवढ्यात स्वर्गातून स्वर्गात, म्हणजे स्वर्गातून स्वर्गात आमच्या गाडीचे आद्य कीर्तनकार देवर्षी नारद प्रकट झाले. नारायण महामन, नारायण महामन, नारायण हरिधरा भवा, हरिधरा भवा, हरिधरा भवा, हरिजना भवा, हरिजना भवा,
अंजनाहि विमल नाम अंजनाहि विमल नाम अंजनाहि 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 विमल नाम अंजनाहि विमल नाम अंजनाहि विमल नाम नारायण 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 नारायण. नारद मुनींचं आगमन झालं. महादेवाने हात जोडले, उच्चासनावर बसवलं, अर्घपाद्याने पूजा केली, क्षेमकुशल विचारलं. हे सगळं होत असताना नारदांचं लक्ष त्यांच्या चेहऱ्याकडे गेलं. नारदाने विचारलं, काय झालंय? बरं वाटत नाहीये का? थंडी, खोकला, डेंग्यू, चिकनगुनिया आणि काय ते तसं काही झालंय का? आता चेहरा पडलेला का? काय सांगू तुला, माझी बायको म्हणते. तुमची बायको नेली का तुम्ही दिली? अरे नेली काय नाही दिली काय, गेली हे तर खरं ना. मग तुमचा फॅमिली मॅटर मी काय करू? नको ते धंदे करायचे तुम्ही आणि तिथं मी सांगितलंय कोणी नाही ना माहिती. हो असं करा, काहीतरी करा. एका अटीवर करेल. काय? मला लिहून द्यावं लागणार. काय लिहून देईल? ओरिजिनल स्टॅम्प पेपरवर लिहून द्यायचं. ते घेतो नको. 500 रुपयाचा. 500 रुपये तर भागत नाही हो. आता मोठं महागाई किती वाढली. ओरिजिनल स्टॅम्प पेपर देऊन द्यावा लागणार की ह्याच्या पुढे आता काही करणार नाही. देता देऊन काय होते देतो. हा द्या देऊन. आता मला काय करा, कुठे गेले सांगा. नाही आधी चले गेले. बर हे गेले वेळेश्वरापर्यंत जातो, बघतो काय करायचं. माहिती म्हणा, चिंता मत. नारद मुनी निघाले. त्या काळात 2-3 विमानं होती. एक नारद मुनींकडे होत, एक हनुमंताकडे होत आणि एक रावणाकडे होत. हवाई मार्ग. रावण चालत चाललाय. खांद्यावरती पार्वती माता बसवली आहे, एका हातात ते गदा. हवाई मार्गाने जात आहेत, खाली बघताय. नारद मुनीने बघितलं एका आडवाटेनं शॉर्टकट न जात आहेत. नारद मुनीने विचार केला, खाली उतरलो समजा मागे तर हा धावत धावत चाललाय, आपल्याला धावत धावत लागणार, त्याच्यापेक्षा पुढे उतरूया ना असं येऊया. नारद मुनी पुढे उतरले, यायला लागले. येता येता नजर गेली पार्वती मातेच्या चेहऱ्याकडे. पार्वती मातेनं नजरेनं त्यांना बघितलं. नजरेनं नारद आणि पार्वती मातेनं बघितलं. एकमेकांच्या डोळ्यातल्या डोळ्यात गोष्टी झाल्या. ते म्हणा, डोळ्याच्या डोळ्यात गोष्टी होतात का? होतात ना. डोळ्यातल्या डोळ्यात होतात, कानातल्या कानात होतात, ओट्यातल्या ओट्यात होतात. ज्याला जमतं त्याने करावं, आपलं काय म्हणणं नाही. बाकी त्याला जमत नाही, त्याला करू नये. डोळ्यातल्या डोळ्यात गोष्टी झाल्या. तोपर्यंत नारद मुनी जवळ आले. आता रावण आपल्या धुंदीत आहे, चाललाय. एका हातात ती पार्वती माता पकडली आहे. जवळ नमस्कार नमस्कार. हा नमस्कार. काय रावणा आज कुठे? नाही म्हटलं चाललो गावात. बर कुठे गेला होता? कैलासावर. काय गंमत आहे बघा. तो कैलासावर जात होता, येत होता. नारद कैलासावर जात होता, येत होते. आमचं फक्त कैलासवासी. ते कैलासपती, आम्ही कैलासवासी. आमचं वन वे ट्रॅफिक. गेला की गेला, पुढच्या वर्षी दुसरा बुवा. ते यायचे. म्हटलं कैलासावर गेलो होतो. म्हटलं बर कशासाठी गेला होता? काय म्हटलं पार्वती माता. बर हो काय सांगू, भगवंत प्रगट झाले. भगवंताने आशीर्वाद दिला आणि मला पार्वती माता दिली. पार्वती माता तुला त्याने दिली असं काही नारद? हे बघा खांद्यावर बसवली.
पार्वती माता खांद्यावर तुझ्या. नारद असं काय करता? पार्वती माता जगत सुंदरी दिली आहे. नारदा तुम्हाला दिसत नाही? नारद मध्ये म्हणाले मला दिसत, तुलाच कळत नाही. काय सांगता? हो, तू पार्वती माता जगत सुंदरी काय काय सगळे विशेषण वापरतो, ती जगत सुंदरी आहे. अरे आहे म्हणजे काय? हे बघा माझ्या खांद्यावर, हे बघ रावणा, तू खांद्यावर बसवलेली आहेस ना, ती तू जगत सुंदरी म्हणतोस काय? ते विश्व सुंदरी पार्वती माता ती लपालपा झालेली नंतर खाणे उठते फुटते कवने का आणि बालमयाचा बाबून अवघे पावन ते भयपा. असते एक म्हातारी बसते कांद्यावर आणि जगत सुंदरी विश्व सुंदरी काय सांगतोय? जगत सुंदरी हे खरंच काय खरं? केस बघ सोन्याचे सगळे झाले, केस पांढरे शुभ्र झाले, लपा 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 झाली, लका 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 होते. काय जगत सुंदरी म्हणे? मला सांग, तू जगत सुंदरी बघितलीस का कधी? अमिताभ बच्चन तपाला जाऊन विचार, जगत सुंदरी म्हणजे काय? काय जगत सुंदरी, जगत सुंदरी काय? खरंच तू तिला जगत सुंदरी म्हण, विश्व सुंदरी म्हण, मिस युनिव्हर्स म्हण, काय हवं ते म्हण, पण ही म्हातारी बसते खांद्यावर. मला सांग, दिलं कोणीतलं हे पाचर? कोणी म्हणजे काय? प्रत्यक्ष भोलानाथाने. हा, आलं लक्षात. म्हणजे काय आलं लक्षात? अरे आलं लक्षात काय? तुला सॅम्पल दाखवलं, एक पार्सल दिलं दुसरं. काय सांगता? असा संतापला रावण, असं वर बघितलं, खरंच हो, एक लपलप झालेली म्हातारी खाण्यावर बसतरी असा संताप आला, काढे ढाळ दिशा आपटल्या बरोबर त्या म्हातारीनं रूप बदललं. म्हातारी म्हणाले, बघ दुसऱ्यानं सांगितलं, तिसऱ्यानं ऐकलं, केलंस तू नाही झालं. मला इथे ठेवलंस ना, मी आधीच सांगितलं होतं, जिथे मला ठेवशील त्याच्या पुढे जायची नाही. अभी नाही आने वाली, जो करना है करो. आता लक्षात आलं रावणाच्या की मला या शेंडीवाल्याने शेंडी लावली. असा बघत बघायला कुठे आलो? नारायण नारद मुली निघून गेले आणि ही यायला तयार नाही. खांद्यावर गाडा तो निघून गेला. पण पार्वती मातेने विचार केला, ज्या नवऱ्यानं स्वतःच्या बायकोला दुसऱ्याची हवाली केली, त्या नवऱ्याकडे परत जायचं? अजिबात जायचे नाही. नाही जाणार, नाही जाणार, जो होणार होणे, नाही जाणार. तिथे बसून राहिली. एक झाड बघितलं, झाडाच्या खाली जरा जागा साफ केली, तिथे बसते पार्वती माता. रागावून पैसाने माता त्याचे तोंड न पाहे म्हणे आता, परंतु ध्यानास पैसता काय केलं? गोष्टी शब्द ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. नवऱ्याचा निषेध करते. बसते. आता इकडे काय झालं? सिनेमात कसं असतं, तिकडे दिशाम झालं की इकडे दुसरा सीन दाखवतात ना, तिकडे तिथे ती बसलेली जाऊ दे. आता इकडे काय झालं बघू. पार्वती माता रावणानं नेली, नारद आले, तेही गेले, आला कोणीच नाही. आता काय करावं? नंदिकेश्वरा, येस सर. मुंडी आला होती. येस सर. तुझी मालकीन महिला तर रावणाने घेऊन ये. येस सर. ओके. मुंडी आणली, गेला. मुंडी मुंडी नव्हे, ते गेले पाहिजे. त्या एका वनामध्ये माता बसलेली दिसली.
ओम नमः शिवाय, 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 ओम नमः शिवाय. नमस्कार केला. मालकीनबाई साहेबांनी बोलवले. साहेब कोण साहेब? कुठचे साहेब? स्वतःच्या बायकोला दुसऱ्याच्या हवाले करतो तो साहेब. पटत तुला हे? म्हणजे हल्ली नाही नाही ना. बस तिथे बोली देव दोघांचंही सुरू. ओम नमः शिवाय, 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 ओम नमः. पार्वती गेली, रावण गेला, आई गेला, आला कोणच नाही. काय करायचं? मोठ्या मुलाला बोलवला, षडानंदाला बोलवला. इकडे काय बाबा, तुझ्या आईला घेऊन येतोस का रे? मातेला तुझ्या आणतोस का रे? हो बाबा, आशीर्वाद द्या. नमस्कार केला, आशीर्वाद घेतला. षडानंदाने गाले. समोर बघितलं, माता बसली, त्याच्या एका बाजूला नंदिकेश्वर बसलाय. दोघांचा येऊन नमः शिवाय चालू आहे. आई चल, कुठे चल, कुठे चल? काय आलं बाबांना? आता त्रास होतो, मला वाईट वाटते त्यांना. काय सांगू नको. मी ना सुरू झालं. महिलांकडे ते एक असतं शस्त्र. आई बाबांना वाईट वाटत. बाबांना तुझ्या अरे स्वतःच्या बायकोला दुसऱ्याच्या हवाली करत ना. आठवण झाली नाही का ना? वाईट वाटतं, वाईट वाटतं. काय वाईट वाटतं? पटतंय तुला? स्वतःच्या बायकोला दुसऱ्याच्या हवाली करायची पटतं तुला? नाही ग, चुकलं नाही ना. तिथे बस. तिकडे हा इकडे. मध्ये मध्ये झटकायचं. झालं. आता करायचं. जो गेला तो गेला, दुसरा गेला. आता काय करू? आता एकच विराट. त्याचं एक नाव विराट आहे. त्याला बोलवलं. बाला मोदरात नया नंदना, बाला मोदरात नया, बाला मोदरात नया नंदना, बाला मोदरात नया नंदना, पूर्ण करी रे मम कामना, पूर्ण करी रे तू मम कामना, पूर्ण करी रे तू मम कामना, पूर्ण करी रे तू मम कामना. बाला मोदरात नया नंदना, भक्ताच्या भक्तीला भुललो, भक्ताच्या भक्तीला भुललो, तव माता देऊन पैसलो, तव माता देऊन पैसलो, भद्रातला पे सद्द झालो. गजानना बाला मोदरात नया नंदना, बाला मोदरात नया नंदना, बाला मोदरात नया नया नया. आणतोस का रे? हो बाबा, आशीर्वाद द्या. बुद्धीची देवता आहे, लक्षात घ्या. गजानन ही बुद्धीची देवता आहे. अंतःकरण असतं ना,
त्या अंतःकरणाचे 4 भाग केले जातात. चित्त हेही अंतःकरणच आहे. अहंकार हे अंतःकरणच आहे. बुद्धी हे सुद्धा अहंकारच आहे, अंतःकरणच आहे. 4 भाग म्हणजे ते अंतःकरण ज्या पद्धतीनं वागतं त्यानुसार त्याचं नाव ठेवलं जातं. तो विस्ताराचा भाग आहे. उद्या किंवा परवा बोलेन. बुद्धी जशी काम करते त्यानुसार माणूस पुढे जातो. आणि ज्याच्यामध्ये बुद्धी प्रगल्भ आहे तो माणूस खूप पुढे जाऊ शकतो. भगवान गजाननाने विचार केला. तिथे गेल्यानंतर माता काय विचारेल, हे पटतं का तुला, बरोबर आहे का, हे आहे का, ते आहे का, चुकीचं आहे का, बरोबर आहे का, भानगडच नाही. काय करायचं आधीच ठरवलं. आणि गजानन तिथपर्यंत गेले. समोर बघितलं एका वृक्षाखाली मध्ये माता बसते, एका बाजूला दादा बसलाय, एका बाजूला नंदिकेश्वर बसलाय, आणि तिघांचंही ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नामस्मरण चालू आहे. हळूहळू हळूहळू जवळ गेले आणि काय केलं, बालानाम रोदनम बरं सुरू झालं. आईने डोळे उघडले. म्हटलं कोण? अरे आपला लहान बाळ आलाय. धावत धावत गेल्या, उचलला, छातीकडे कवटाळला, पाठीवरून हात फिरवला. बाळा काय झालं? सुरू थांबतच नाही रड. झालं काय? काय सांगणार तुझे आठवडे सुरू. सोंग करायचं म्हणजे इतकं हुबेहूब की खरंच वाटावं सगळं. आणि कसं असतं सांगतो, म्हणजे माता भगिनींना माहिती आहे, आम्हाला बाप्यांना समजत नाही. तर एखाद्या मुलाला एखादी गोष्ट हवी लागली ना की तो असा काही रडतो बिडतो बा. आणि ते रडणं खरं नसतं. डोळ्यातून पाणी येत नाही, अकांड दंड करतो, पाणी येत नाही, हवं ते मला की लगेच बोलणं थांबतं, त्यांचं रडणं थांबतं. हा रडायला लागला. म्हटलं काय झालं बाळा? काय ना म्हटलं, आई तुझी काय झालं काय? आई ग आठवण तुझी जे आठवण तुझी जे आई ग आठवण तुझी जे आई ग आठवण तुझी जे आई ग आठवण तुझी जे. अरे बाबा आहेत ना घरी, येतात ना जवळ, बाबा येतात ग पण काय झालं? बाबा जवळ येतात ग पण ना त्यांचे दाढीचं कुंट लागतात मला. आई ग आठवण तुझी बाबांची दाढी ग बाबांची दाढी ग. आणि ना तू कशी जवळ घेते
अंगाई गीत म्हणतेस तुझ्या तू जवळ घेतली अंगाई गीत घडलं की बरं वाटतं आई. तुझ्या कुशीचे खूप आसरे. बाबांना अंगाई गीत म्हणता येत नाही पण ते काहीतरी म्हणतात ना मला नाही आवडत. तू कशी गोड म्हणतेस बरं वाटतं. तुझ्या तुझे खूप आवड अंगाई स्वप्ना पुढे अंगाई स्वप्ना पुढे जास्तव आलोके येते जास्तव आलो येते आठवण तुझी येते आई ग आठवण तुझी येते आई ग आठवण तुझी येते. आई आता रडायचं नाही हा. छान आवाज वाजतो गुणाचा वाजतो. मांडीवर घेतला मांडीवर बसवलं कवटाळलं छातीशी धरलं बाळाला बरं वाटलं. पण मग गणपती बाप्पाने विचार केला किती वेळ चालायचं हे सगळं. गणपती बाप्पाने विचार केला चालायचं किती वेळ हे कुठे थांबायला हवं. बुवाचं घेतलं 2-4 मिनिटं गेली 5 मिनिटं गेली आणि पुन्हा भोकाल बसवलं. आता काय झालं ते माझ्या आठवणी बाबा ते माझ्या आठवणी बाबा ते माझ्या आठवणी आठवणी ते माझ्या आठवणी बाबा ते माझ्या आठवणी बाबांकडे घेऊन इलाज नव्हता. बाळाना मधोधनम बन बाळाचं मन म्हणे बळ म्हणे रडण्यात असतं. रडायला लागला बाळ काय करणार दुसरा पर्याय नाही. एका मुलाला खांद्यावर घेतला दुसऱ्या मुलाला हातात धरला नंदकिशोरला बरोबर घेतला आणि मातोश्री स्वग्रही परतल्या. स्वग्रही परतल्या. येता येता समोरून येताना बघितलं आणि तिथून नमस्कार केला महादेवाने. चुकलं माझं चुकलं काय नाही का चुकलं माझं येणार नव्हतं मी फक्त याच्यामुळे यावं लागलं. आणि तुम्हाला सांगते तुमची ही अक्कल आहे ना ती नीट व्हावी असं वाटत असेल तर एक काम करा. म्हणजे काय करू बैलवी करा. देव गजानन देव गजानन देव गजानन संकट कैसे देव गजानन
सेवा द्या भगवान गणेशाच्या चरणात अर्पण करतो. या सेवेमध्ये न्यूनता कमीपणा उणीवा चुका झाल्या असतील त्या सर्व दैव माझ्या आहेत. मग अशी सुरुवातला मी म्हटलं की उत्तम चाललेली संगीत मैफल ऐकल्यानंतर माझ्यासारख्या संगीत न येणाऱ्या माणसाच्याकडून हे असं ऐकून घ्यायचं म्हणजे तुमच्यावर अत्याचार पण ऐकून घेतले त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांना सध्या धन्यवाद. अतिशय सुरेख या दोघांनी साथ केली. भगवंतानं यांची कला अशीच परत ठेवावी असं भगवंताच्या चरणापाशी मागतो. तुम्ही श्रोतेजन आला तिथे कीर्तनाचा श्रवणाचा लाभ घेतला तुमच्याही मनातल्या मनोकामना पूर्ण कराव्या असं भगवंताच्या चरणाकडे मागतो. आणि संतांनी जे मागणं मागितलं ते मागणं मागून कार्यक्रमाचे साधने करतो. हे जिरान देवा देवा तुला विठ्ठल विठ्ठल भावा तुला विठ्ठल तुला काही नावडे हे माझे सर्व माझे सर्व माझे सर्व संपदा